बीडमधल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार. कराडसह पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोलणं झाल्याची विष्णू साठेची कबुली. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह माहिती. राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेच्या पातळीवर व्हावा. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. चालू आर्थिक वर्षात राज्यातली परकीय गुंतवणूक दुप्पट होण्याची शक्यता. 6 महिन्यातच 1,13,000 कोटींची गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची ओळख पोलाद सिटी होणार असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. सामन्याच्या अग्रलेखातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. फडणवीसांकडूनही आभार. साताऱ्याच्या नायगावात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा. मुख्यमंत्री भुजबळ आणि मंत्र्यांचं सावित्रीबाईंना अभिवादन. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर येणार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कार्यक्रमात भुजबळ पवार एकत्र. सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. ठाण्यातल्या मुंब्र्यात हिंदी भाषिक फळविक्रेत्याकडनं मराठी तरुणाला शिवीगाळ. फळविक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यामुळे आला राग. मराठी तरुणावरच गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.